भाजप प्रवेशानंतर कसं राजकारण बदलेल महापालिकेच्या तोंडावर? आपले जे मित्र आहेत नवनाथ बन, हं, जे मला त्यांनी जे त्यांचं मी ऐकलं ज्या पद्धतीने समर्थन केलं की पक्ष वाढवायचा सगळ्यांना अधिकार आहे, हे बरोबर आहे की काही त्याच्यात चुकीचं नाही. परंतु काही लोक येण्याने पक्ष वाढत नसतो, तर पक्षाला सूज येत असते. हं, भाजपची जी आजची नाशिक मधली इनकमिंग आहे ते पक्षवाढीच्या दृष्टीने वाटचाल नाही, तर पक्षाला येणारी सूज आहे असं म्हणावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मागच्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस जे त्यांनी स्पष्टपणे नाशिककरांना सांगितलं होतं की मी नाशिकचा दत्तक पिता आहे म्हणून. हं, तर दत्तक पित्यावर आता नाशिककरांचा तेवढा विश्वास राहिला नाही. कारण ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात नाशिकचं सगळं राजकारण फिरलं गेलं, हं, त्या पद्धतीचे सगळं पाहता नाशिकमध्ये भाजपला स्वतःच्या बळावर निवडून येणं हं. हे शक्य जरी असलं, पूर्ण सत्ता मिळवणं जरी शक्य असलं, बरं. ते केवळ नेत्यांच्या व्यक्तिगत करिश्म्याचा तो भाग असेल, हं, त्याच्यात पक्षाचा म्हणून काही भाग नसेल. हं, परंतु ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात भाजपचं इन्कमिंग झालंय, हो. ते पाहता संघ परिवारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. बरं. आणि ज्याप्रमाणे लोकसभेला संघ परिवार हा म्हणजे बेफिकर नाही म्हणता येणार, पण निष्क्रिय राहिला होता काही प्रमाणात, बरं. तशीच वेळ आता महापालिका निवडणुकीत येऊ शकते. आणि महापालिका बरं. निवडणुकीत संघ परिवार जाणीवपूर्वक तटस्थतेची भूमिका घेऊ शकतो. अतिशय आणि इंटरेस्टिंग त्याचा आहे. मोठा मला फटका या बाबतीत भाजपला एक मुद्दा आणखी शिंदेची डोकेदुखी वाढवणार, एकनाथ शिंदेसाठी थोडीशी डोकेदुखी वाढवणार असू शकतो, तो आहे निगोशिएशन पॉवर. जर का भाजप मुंबईबद्दल तर बोलूयाच नको, अजून ते बाकी आहे. नाशिकमध्ये इतके नेते घेत असतील भाजप, काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले, मनसेतले मुर्तडक सुद्धा गेलेले आहेत, घोलप गेलेले आहेत, एवढी मंडळी आल्यानंतर सीट शेअरिंगच्या बाबतीत अपर हँड कुणाचा असणार? आणि माझा असा मुद्दा आहे की शिवसेना, एकीकृत शिवसेना असल्यापासून नाशिकमध्ये शिवसेनेचं वर्चस्व महापालिकेत राहिलेलं आहे. मग या बाबतीत मला विचारायचं आहे गोडसे यांना, गोडसेजी या इन्कमिंगकडे तुम्ही तुमच्या पक्षासाठीची भावी स्पर्धा म्हणून कसं पाहता? मला असं वाटतं का येणाऱ्या महापालिका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या संदर्भातला महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी केला जाणार आहे. परंतु आम्ही आज महापालिका म्हणून आणि जिल्हा परिषदा म्हणून आणि आमची संघटना म्हणून आम्ही सर्वच प्रभाग असतील किंवा जिल्हा परिषदेचे गट असतील, अशा सर्वच ठिकाणी आम्ही जे काही आपले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काही योजना राबवल्या त्या माध्यमातून संघटना वाढवणं आणि लोकांपर्यंत ते योजना ची माहिती देणं आणि त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणं यासाठी काम करत आहोत. आणि निश्चित ज्या प्रकारे वरिष्ठ पातळीवरती ठरल आणि त्यानंतर जसं त्यांनी सांगितलंय का जिल्हा पातळीवरती देखील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी जे काही मत असेल ते जाणून तो निर्णय घेतला जाईल. परंतु आम्ही सर्वच पक्ष स्वतःचं संघटन वाढावं यासाठी प्रयत्न करत असतो आणि म्हणून आम्ही देखील आमच्याकडे देखील अनेक जवळजवळ पण गोडसेजी, आता नाशिक मधल्या राजकारणामधली चर्चा आहे की बडगुजरांनी आपला मार्ग निवडला, पण तो निवडावाच लागणार होता कारण पक्षातून काढलं होतं. शिंदे कोणाच्या मार्गावर जाणार? शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिंदे मुळात ते जाणार आहेत का? तुमचं काय आकलन आहे? एकनाथ शिंदे स्वतःच गेले होते लग्नाला मुलीच्या. मला असं वाटतं का कुठलाही शिवसैनिक हा त्या बाळासाहेबांच्या विचाराला सोडून लवकर बाजूला जात नाही. आणि म्हणून आम्हाला जवळजवळ आमच्या 35 शिवसेनेच्या नगरसेवकांपैकी जवळ 25 ते 26 नगरसेवक आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत आणि उर्वरित इतरही जण लवकरच येतील देखील आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, मी सुषमा अंधारेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा नवनाथकडे. नवनाथ, आरोप असणं बरं, काही भ्रष्टाचाराचे आरोप असणं, पण काही बाबतीत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जामीन असणं वगैरे ते तांत्रिक तरतुदीचा मुद्दा घेतला जाऊ शकतो, जरी तो डिबेटचा मुद्दा असला तरी. सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत थेट राजीनाम्याच्या मागण्या होत होत्या, आदर्शच्या बाबतीत तर अशोक चव्हाणांनी दिला होता पण ते भाजपमध्ये. पण आपण बडगुजरांबद्दल बोलूयात. बडगुजरांवरती सलीम कुत्ताबरोबर डान्स करतानाचे व्हिज्युअल्स आहेत. नवाब मलिकांचं नाव जोडलं गेलं तर त्यांच्या प्रचाराला भाजपचा नेता फिरकला नव्हता, मग तो न्याय इथे का नाही? पहिला प्रश्न. त्यांच्या मुलावरती मकोका अंतर्गत कारवाई आहे तरी सुद्धा त्यांना घेण्यात आलेले आहे.
त्या कुत्ता प्रकरणामधले व्हिज्युअल्स किंवा फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले होते, फडकावले होते. मग तो सगळा राग आता का नाही बघायला मिळत? मग नेमकी पक्षनिष्ठा, देशनिष्ठा, भारत प्रेम वगैरे सगळ्याची व्याख्या काय भाजपची? प्रसन्नजी, ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी आरोप केले, खरं तर आपला तो बाळ्या आणि इतरांचं कार्ट अशाच पद्धतीचे आरोप आहेत. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या जोगेश्वरी मुंबईमध्ये इक्बाल डोसा नावाच्या एका दहशतवाद्याचा आरोपी नाही, ज्याला शिक्षा झाली, 10 वर्षाची शिक्षा झाली होती, अशा दोषीला घेऊन उभाटा गटानं मुंबईमध्ये प्रचार केला होता आणि मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या दोषींना घेऊन हे फिरले होते. त्यामुळं सुषमाताईंना भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. एवढंच नाही तर ज्या